काय झालं रमा? माहित नाही, पोटात अचानक दुखायला लागले. अचानक? थांब मी थोडं औषध घेऊन येतो. नाही, तुम्ही अभ्यास करा, मी बघते. अगं पण जर अचानकपणे दुखतं तुम्ही अभ्यास करा, मी ओवा खाऊन घेते. तुम्ही अभ्यास करा. औषधांचा परिणाम नाही झाला का अजूनपर्यंत? रमा पोटदुखी करता ओवा घ्यायला नाही आली. औषधांनी काम केलं तर नसेल ना? काय शोधत आहेस? आई, माझ्या पोटात दुखतंय म्हणून ओवा खाते. अगं तर मग औषध खा ना. थांब, मी लगेच बाळा आणि भीमला सांगून येते. कोणा ना कोणी औषध घेऊन येईलच. नाही, समधे काळजी करतील. उद्या त्यांची परीक्षा आहे. मी आता ओवा खाल्ला तर बरं होईल. अगं ऐक तरी. काही फरक पडणार नाहीये रमा. हे दुखणं कमी नाही होणार. खाऊन घे ओवा. मी अजूनपर्यंत का नाही आली? हिचं पोट दुखणं थांबलं नाही की काय? आता ठीक आहेस? वय, मी बरी आहे. तुम्ही अभ्यास करा. तू झोपी जा. मी इथेच बसून अभ्यास करेन. पोट दुखणं थांबत का नाहीये? रमा, काही करून झोपून जा. जर यांना माझं दुखणं कळलं तर त्यांचं लक्ष लागणार नाही. रमा, काय झालं? ताई, पोटात खूप दुखतंय. तुम्ही औषध आणून द्या ना. रात्रभर मी खूप सहन केलंय, पण आता नाही होत आहे. तुम्ही औषध आणून द्या ना. आणि जर का मी गेले ना तर ते मला बोलतील. मग त्यांना कळेल की माझी तब्येत खराब आहे आणि त्यांचं परीक्षेत लक्ष लागणार नाही. तुम्ही औषध आणा. मी त्यांना परीक्षेसाठी तयार करते. तू थांब, मी पटकन आणते. थांब जरा. म्हणजे हिनं अजूनपर्यंत नाही सांगितलं की हिची तब्येत खराब आहे. पण भीमला तर हे कळलंच पाहिजे की हिनं नाही सांगितलं तर म्या सांगेन. हे पेन घेण्यासोबत रमाची जबाबदारी सुद्धा घेतली पाहिजे तू. रातपासून पोट दुखतंय तिचं बिचारीचं. हो, पण
आता तर ठीक आहे ना ती? काही ठीक नाहीये. बाहेर पोट दुखण्याने कळवळत होती. फक्त तुलाच नाही सांगायचं आहे, कारण तुझं लक्ष यातून बाहेर नको पडायला. असं कसं नवरा आहेस तू, हा? ज्याला आपल्या पत्नीचं दुखणं कळत सुद्धा नाही, हा? असं नाहीये. तुम्ही असं का बोलताय? आत्ता कुठे आहे ती? माहित नाही. असेल कुठेतरी कळवळत दुखण्याने. रमा, तू ठीक आहेस ना? वय मी ठीक आहे. मग त्या जिजाबाईजी? काय नाही झाले मला. तुम्ही जाऊन अभ्यास पण करा. आता- आता तर दुखण्याने कळवळत होतीस तू. कधी आई? रमा तर कधीपासून माझ्या बरोबर होती. खोटं नका बोलूस. मला माहित आहे हिची तब्येत बरोबर नाहीये, आणि यासाठी लक्ष्मी सुद्धा औषध आणायला गेली आहे. नाही आई, मी तर भाजी आणायला गेले होते. बघा, भाजी पी घेऊन आले. या सगळ्या जणी खोटं बोलत आहेत. सगळे खोटे बोलतायत की तुम्ही खोटं बोलतायत? मी आताच बघितलं, हिला पोट दुखण्याने कळवळत होती ही. आणि या तिघी जणी मिळून तुला कळू देत नाहीयेत, म्हणजे तू परीक्षा चांगल्या प्रकारे देऊ शकशील. काय बोलताय तुम्ही? असं आम्ही का करू? मी तर आतमध्ये जेवण करत होते ना यांच्यासाठी. आणि जर का माझ्या पोटात दुखत असताना मी लपू कशाला? अन आई, मला वाटतंय की तुम्ही जाणून बुजून भीमभाऊंना त्रास द्यायचा प्रयत्न करताय. ठीक आहे, आता तुम्ही समद्यांनी म्या खोटी असल्याचं ठरवलंच आहे, तर मी काय करू? पण भीम, म्या खोटं नाही बोलत आहे. तुम्ही जा, परीक्षेची तयारी करा. वय भीमभाऊ, तुम्ही जा आणि काळजी नका करू. रमाला काय झालं तर आम्ही आहोत ना. तुम्ही जा. तुला खरंच काही झालं नाहीये ना? वय खरंच काही नाही झालं. ठीक आहे, मी आत्याच्या पाया पडून येतो. तोपर्यंत तू जेवण बांधून ठेव. लक्ष्मी, औषध दे. औषध खा लगेच. तुम्हाला बी माहितीये का? जेव्हा मी औषध आणायला जात होते तेव्हा ताई भेटल्या, तर मग त्यांना सांगितलं, हे औषध घे. जर कायच नाही झालंय हिला, तर औषध कसलं खाते ही? आई, हे औषध द्या. रमाच्या पोटात लय दुखतंय, द्या. पण या अगोदर भीमला बोलव आणि सांग त्याला की मी खोटं नव्हती बोलत, मगच देईन मी हे औषध. तुम्ही समद्यांनी मिळून मला त्याच्या समोर खोटं पाडलं आहे. नाही खायचं औषध, ठेवा तुमच्याकडेच. अरे, असं कसं नाही खायचंय? आई, औषध द्या ना. आजाराबरोबर मस्करी न ग, द्या औषध. देईन, पण तवाच देईल जेव्हा स्वतः भीम येऊन मला मागल. आई, तुम्ही औषध द्याल. औषध न देता मी तुम्हाला इथून जाऊच देणार नाही. तर घे मग. आई, तुम्ही असं कसं करू शकता? असं तर तुम्ही बोलता की तुम्ही या घरातली मोलकरीण आहे, मग तुम्ही असं करताय? तुम्हाला समजत आहे की नाही की तुम्ही एवढ्याशा वादावरून तुमच्याच बरोबर आम्हा समद्यांची शक्ती फुकट घालवताय. घेऊ शकत असशील तर घेऊन दाखव. फुकटचा वाद नका घालू. खेळणार औषध. बसा. रमा, स्वयंपाक झालाय का? भीमपोरा, परीक्षेची तयारी झाली व्यवस्थित? हो बाबा, झाली तयारी.
बाबा तुम्हाला आठवतंय घरातून जेव्हा पहिल्यांदा मी शाळेच्या परीक्षेसाठी जात होतो तेव्हा तुम्ही म्हणाले होते, तुम्ही म्हणाला होतात, भीम बाळा, परीक्षा शाळेची असू दे नाहीतर आयुष्याची, आव्हानांचा सामना नेहमी 100% केला पाहिजे, म्हणजे थोडासा देखील पश्चाताप नाही झाला पाहिजे. आज सुद्धा ती गोष्ट लक्षात आहे आणि आजच्या परीक्षेची तयारी सुद्धा तशीच केली आहे आणि पुढे सुद्धा तशीच करत राहीन बाबा. चांगलं वाटतंय जेव्हा मुलं आपल्या आईबाबाची गोष्टी मोठे झाल्यानंतर देखील लक्षात ठेवतात आणि त्याला आपल्या जीवनामध्ये लागू करतात. भीमपोरा, मी तुझं कौतुक करत नाही बरं का, पण तू लहानपणापासूनच गुणी मुलगाच राहिला आहेस. तू नेहमी योग्य मार्ग निवडला. तो मार्ग जरी सोपा असला किंवा कठीण, तू कधीही कुठल्याही मार्गाची पर्वा नाही केलीस. बस फक्त स्वतःच्या ध्येयाकडे पुढे जात राहिला आहेस. भीमपोरा, जेव्हा मी तुला बघतो ना, लय अभिमान वाटतोय बघ की तू माझा पोरगा आहेस, भीमाबाईचा पोरगा आहेस. जेव्हा भी तुझी परीक्षा असते तेव्हा तू रात्रभर अभ्यास करतोस. जेव्हा मी तुला अभ्यास करताना बघायचं ना, एक समाधान मिळायचं बघ, एक प्रकारे आनंद मिळतो. पण त्या दिवशी म्हणजे परीक्षेच्या एक दिवस अगोदर मी तुला अभ्यास करताना बघू नाही शकलो, म्हणून थोडासा बेचैन झालो होतो. पण आज तुला बघून आनंद झाल्यासारखं वाटतंय. आणि तुझं शिक्षणाप्रती जे प्रेम आहे, जी निष्ठा आहे, त्याला बघून असं वाटतंय की खरंच तू पदवीची परीक्षा उत्तीर्ण होऊन आपल्या जातीसाठी एक उदाहरण बनून राहशील. भीमपोरा, कधी कधी तर मला असं वाटतंय की तुझं हे नाव भीमराव आंबेडकर देश विदेशात पोहोचवशील. एक दिवस असा येईल की पूर्ण देशभरात, फक्त देशात नाही, पूर्ण विश्वामध्ये तू भीमराव आंबेडकर नावाने ओळखला जाशील. करुणा, भीमचा डबा आण लवकर, त्याला उशीर होतोय. आई, अहो तुम्ही काय करताय? सोडा ना. होय तर मग घे ना, बोलीला घ्यायला. मूठ उघड आणि औषध घे. आई, काय करताय तुम्ही हे? ताई, सोडा तुम्ही. नाही खायचं औषध. नाही रमा, आता तर मी हे औषध घेणारच. तर घे.
घे घे ना. घे आता तूच घे. आता मी बी बघते, औषध घेतल्याशिवाय तू हे दुखणं कधीपर्यंत सहन करू शकते. रमा, बस थोडा वेळ अजून सहन कर. भीमभाऊ परीक्षेसाठी जाईपर्यंत. रमा, तू इथं बसून आराम कर. मी जेवण बनवून बांधून देते आणि तू भीमभाऊंना जाऊन देऊन ये, नाहीतर त्यांना शंका यायची. नमस्कार मालकीन. काय करायला आलायस? त्या दिवशी बायकोची तक्रार नीटपणे करू नाही शकलास की आज परत आलास? नाही मालकीन, आज तर आम्ही काही बोलणारच नाही. म्हणूनच तर या हितेश भाऊ सोबत घेऊन आलो आहे. हेच बोलतील. हितेश भाऊ, सांगा यांना. मालकीन, तुम्ही जे कपडे याच्या बायकोला साफ करण्यासाठी दिले होते ना, ते काल तिच्या हातून जळून गेली. काय? होय, आता जा आणि जाऊन लगेच तुमचे कापड मागून घ्या. आता मी तर तुम्हाला तवाच बोललो होतो का तिला नका देऊ कापड म्हणून, पण तुम्ही तर माझं काही ऐकलंच नाही. हितेश भाऊ, चला आता आपण पण जाऊया, मजा येईल. येतो मी, येतो बाबा. भीम जरा थांब. करुणा, दही गोळ घेऊन ये. मीरा, भीमची जेव्हा कधी परीक्षा असते तर तू त्याला दही गुळ भरवायला अजिबात विसरत नाहीस. नेहमी यशस्वी होत राहा. जा. बस थोडा वेळ अजून सहन कर. मालकीन जरा हळू चाला ना. मालकीन, उशिराने पोचलो ना तेव्हाच आपण त्या कपड्याची भरपाई करून घेऊ शकू, नाही तर तिकडे तुमचं कोण बी ऐकणार नाही. मालकीन, माझेच कपडे आणि माझंच बोलणं नाही ऐकणार? हा, वेडे झाले आहात का तुम्ही दोघे? अरे पागल लय झालो तर आम्ही. अरे आमच्या चाळीमध्ये तर तो भीमराव आहे. तो जर का तिकडे असला तर तो काय तुमच्या बोलण्याला ऐकून सुद्धा नाही घेणार. तो परीक्षा द्यायला जाईल. आता तो एकदा गेला की मग तिकडे पोहोचा तुम्ही.